नगरसेवक लोक यांच्या घरावरती 5-5 फुटाच्या अंतरावरती अतिक्रमण आहे, ते का निघत नाही? जे मोठे मोठे उद्योगपती त्यांचे दुकानं आहेत, त्या दुकानांचेही अतिक्रमण आहे, मग ते का निघत नाही? आम्हाला असं वाटतंय की प्रांत अधिकारी साहेब आणि मुख्य अधिकारी नगरपालिकेचे सीओ साहेब हे फक्त सुराणा यांचीच भाकर खातात. सीओ साहेब आणि प्रांत साहेब यांनी सुराणा यांना जी जागा दिलेली आहे कोणत्याही पद्धतीचा ठराव झालेला नाही आहे. हा विषय फक्त संगनमताने झालेला आहे त्यांचा. उठून सुटून फक्त गोरगरिबांचं अतिक्रमण काढलं जातं. जे वडापाव कचोरी किंवा पानटपरी असते, जे एक माणूस कमवतो आणि 4 जण खातात, त्यांचं अतिक्रमण निघतं. आम्ही पूर्ण वार्डातील महिला पुरुष हे नगरपालिकेतही जाऊ, स्थानिक जे आमचे आमदार संजय सावकारे यांच्याकडेही जाऊ, आम्ही आणखीन जे स्थानिक मंत्री वगैरे असतील त्यांच्याकडे जाऊ. पत्रकार परिषदेचं महत्त्व. आजच्या पत्रकार परिषद घेण्याचा उद्देश एकच होता की आता एक 15-1 दिवसाअगोदर अतिक्रमण करण्यात आलेलं होतं. ते अतिक्रमण जे मूर्तिकार होते इथे, त्या मूर्तिकारांना हटवून तिथे उद्योगपती जे सुराणा आहे ते इथे कृषी उत्पन्नाचं बी बियाण्याचं ऑफिस टाकत आहे. परंतु आमच्याकडे आज हे आम्ही कॉपी आणलेली आहे ठरावाची. त्या ठरावाच्या कॉपीमध्ये असं दिलेलं आहे की वार्डातील लोकांना संगनमताने घेऊन हे काम केलं पाहिजे. तर यांनी एकही नागरिकांना किंवा वार्डातील एकही बाईला किंवा स्त्रियांना न विचारता पूर्ण तुम्ही पाहू शकतात की त्यांनी पूर्ण पत्राचं शेड लावलेलं आहे आणि जे महिला पुरुष जे शौचालयाला जातात ती जागा बंद करण्यात आली. तसेच आम्ही एक निवेदन हे कलेक्टर साहेबांना दिलेलं होतं. तर कलेक्टर साहेबांनी सुद्धा सांगितलेलं होतं की जर याच्यामध्ये जर स्थानिक रहिवाशांचा जर काही त्याच्यामध्ये दखल असेल तर हा ठराव रद्द करण्यात येईल, असं कलेक्टर साहेबांनी याच्यामध्ये नमूद केलेलं होतं. आणि उद्घाटनाच्या वेळेसही आले होते, त्यावेळेसही त्यांनी असं सांगितलं आलेलं होतं की जर नागरिकांचा इथे जर काही त्रास असेल तर ही जागा तुम्हाला देण्यात कॅन्सल करण्यात येईल बा. आणि अशाच पद्धतीने सीओ साहेब आणि प्रांत साहेब यांनी सुराणा यांना ही जागा दिलेली आहे. कोणालाही न विचारता नगरपालिकेने स्वतः हस्तक्षेप केलेला, याचा कोणत्याही पद्धतीचा ठराव झालेला नाही आहे. हा विषय फक्त संगनमताने झालेला आहे त्यांचा, म्हणजे परस्पर झालेला व्यवहार आहे हा. हो, अधिकाऱ्याचाही आहे, सीओ साहेब पण आहे याच्यात, भुसावळचे सीओ साहेब पण आहे, नगरपालिके भुसावळ इथले कर्मचारी सुद्धा आहे की त्यांना ह्या उतारावरची जागा दाखवून, बोर्ड दाखवून त्यांना काम करलेलं आहे. आज एक गोरगरीब व्यक्ती होता, तिथे रोजगार होता. आज 20 ते 25 वर्ष तो माणूस तिथे त्याचा उदरनिर्वाह चालू होतं. पण हे उद्योगपतींना पाहून त्यांनी त्यांचं भलं केलेलं आहे, त्यांच्या पोटावरती पाय मारून. तर आमचं एकच म्हणायचं आहे की इथे त्यांना ही जागा आम्हाला रद्दच करायची आहे. यासाठी आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, गिरीश महाजन, पालकमंत्री यांच्याकडेही निवेदन देणार आहोत आणि त्याची कॉपी त्यांना फॅक्स करून पाठवणार आहोत. बाईट दिली होती, आंदोलनाचा इशारा दिला होता. यंदा आपण म्हणतात की मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू, निवेदन वगैरे देऊ, त्यावर सुद्धा नाही झालं तर मग नाही, आम्ही पूर्ण वार्डातील महिला पुरुष हे नगरपालिकेतही जाऊ, स्थानिक जे आमचे आमदार संजय सावकारे यांच्याकडेही जाऊ, आम्ही आणखीन जे स्थानिक मंत्री वगैरे असतील त्यांच्याकडे जाऊ. आणि
विशेष म्हटलं म्हणजे उठून सुटून फक्त गोरगरिबांचं अतिक्रमण काढलं जातं. जे वडापाव कचोरी किंवा पानटपरी असते, जे एक माणूस कमवतो आणि 4 जण खातात, त्यांचं अतिक्रमण निघतं. नगरसेवक लोक यांच्या घरावरती 5-5 फुटाच्या अंतरावरती अतिक्रमण आहे, ते का निघत नाही? जे मोठे मोठे उद्योगपती त्यांचे दुकानं आहेत, त्या दुकानांचंही अतिक्रमण आहे, मग ते का निघत नाही? नगरपालिका तिथे का गप्प बसते? फक्त उठसूट आले की गोरगरिबाचं अतिक्रमण काढता. अतिक्रमण काढल्यानंतर तिथे काही रोजगार द्या ना. रोजगार का नाही देत? फक्त पत्र काढून टाकायची, टपरी उचलून फेकून द्यायचं, एवढाच उद्देश आहे का यांचा? फक्त अतिक्रमणाचा फक्त पोट भरण्याचे धंदे आणि बोट दाखवतो त्याचं अतिक्रमण काढायचं, हाच उद्देश आहे का सीओ साहेबांचा आणि नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांचा? नगरपालिकेमध्ये खूप बोंगळ कारभार चालू आहे, याची सखोल चौकशी केली पाहिजे. पालकमंत्री असो, आमचे स्थानिक आमदार आहे संजूभाऊ सावकारे, यांनी त्याच्याबद्दल दखल घेतली पाहिजे आणि कलेक्टर साहेब, जळगाव जिल्हाधिकारी यांनी त्याच्याबद्दल कडक कारवाई केली पाहिजे की भुसावळमध्ये काय कारभार चाललेला आहे. आणि ह्या ठरावाबद्दल आणखीन एक असं सांगण्यात येतं आहे की मुख्यमंत्री यांनी जानेवारी महिन्यामध्ये जेही भूखंड दिलेले आहे भुसावळमध्ये, ते भूखंड हे कॅन्सल करण्यात यावे, रद्द करण्यात यावे असा ठराव मंजूर केलेला आहे. याबाबत विधानसभेमध्ये चंद्रकांत पाटील आमदार मुक्ताईनगर येथील यांनी आवाज उठवलेला आहे. त्याच्याही आमच्याकडे कॉपी आहे. चंद्रकांत पाटील यांची कॉपी आहे आमच्याकडे. त्यांनी सांगितलेलं होतं की जेवढे ठराव झालेले आहे ते भुसावळ नगरपालिका यांनी रद्द केलेच पाहिजे. तर तेही रद्द केले नाही, त्याच्यावरती उलट त्यांनी लोकांना सँक्शन जागा करण्यात येत आहे त्यांना. मला असं वाटतं आहे की प्रांत अधिकारी साहेब आणि मुख्याधिकारी नगरपालिकेचे सीओ साहेब हे फक्त सुराणा यांचीच भाकर खातात आणि त्यांच्या संगनमताने त्यांना गावामध्ये 3 ते 4 ठिकाणी अशाच पद्धतीने जागा देण्यात आलेल्या आहे. ठराव त्यांचे मंजूर करण्यात आलेले आहे, संगनमताने ठराव पास करण्यात आलेले आहे त्यांचे असे ठराव. सुराणा यांनी ते बियाण्याचं जर इथे गोडाऊन टाकलं तर आमच्या वार्डातील व सर्व रहिवाशातील महिला पुरुषांचा याचा ठाम विरोध आहे. आणि याच्यानंतरही जर सीओ साहेब किंवा प्रांत अधिकारी साहेब यांनी जर मंजूर केलं तर आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. इथं तिथं यहाँ वहाँ देखो जहाँ हाय आपलीच हवा. इथं तिथं यहाँ वहाँ देखो जहाँ हाय आपलीच हवा. इथं तिथं यहाँ वहाँ देखो जहाँ हाय आपलीच हवा. सुते आज तोच आवाज ऐकून हा कहे रान उठू दे. नाद घुमू दे, कमळ फुलू 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 दे. नाद घुमू दे, कमळ फुलू. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.